नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना, तुम्हाला मी कणिक कसं मळायचं आणि त्याची कणिक कसं मळल्यानंतरला टम्माची पोळी कशी फुगते आणि ते 2-3 दिवस मऊसूत कशी राहते त्याची मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. पाहू शकता माझी आणि मी जे गहू वापरते ते वापरते रेशनिंगचं. तर खूप जणी मला बोलतात तुम्ही कोणतं गहू वापरता, तर मी माझं रेशनिंगचं गहू असतं. फक्त आहे ना, पीठ मळण्याची पद्धत आपल्याला आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझी पद्धत की मी कशी करते. तर आता गरमी चालू झालेली आहे, तर सकाळचा मला टिफिन द्यायचा होता. म्हटलं चला तुमच्याशी आज हा व्हिडिओ शेअर करूया. तर आता चला तुम्हाला सांगते मी काय टिप्स आहे. तर पहिली टिप्स म्हणजे आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा कोणी कोणी खाली पाणी ओततं, तर पाणी नाही ओतायचं. परात घ्यायची, परातीमध्ये चाळून घ्यायचंय पीठ. आता हे पीठ जे आहे तुम्ही म्हणसाल तुम्ही कुठं चाळलंय, तर हे पीठ जे आहे ना माझं चाळून ठेवलेलं एकदम पीठ असतं. कारण का रोज रोज चाळायला एवढं टाइम नसतो म्हणून मी एकदा चाळून ठेवत असते. तर आता हे पहिल्यांदा बघा चाळून घ्यायचंय पीठ. तुम्हाला जेवढं हवं तेवढं घ्यायचंय. त्याच्यानंतरला तुम्हाला त्याच्यात मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतरला त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर तेल देखील टाकायचे. तेल गरम वगैरे नाही टाकायचं, आपलं साधं आहे तेच तेल टाकायचे. त्याच्यानंतरला मिक्स करून घ्यायचे. मिक्स करताना ना जे तेल असतं ना तेलामुळं आपल्या पूर्ण तेल जे आहे ते पिठाला लागलं पाहिजे. मग असं पूर्ण पिठाला लावून घ्यायचं ते तेल. आणि पिठाला लागल्याने काय होतं, पीठ पण आपलं चांगलं भिजलं जातं आणि चपाती छान अशी तेलाने आतमधून पीठ सॉफ्ट झाल्यानंतरला ते चपाती छान अशी फुगते आणि 2-3 दिवस छान अशी नरम सुद्धा राहते. तर आता इथं पाहू शकता मी असं पूर्ण मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला एकदम पाणी नाही ओतायचे. इथं ग्लास घेतला बघा पाण्याचा. आता हे 1 ग्लास घेतलाय पाण्याचा. तर 1 ग्लास पाण्यामध्ये बघा किती पाणी बसते आता तुम्हाला दाखवते. तर आता थोडं थोडं करून मी याच्यामध्ये 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आम्हाला लागतं ते अंदाज सांगते. तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला किती लागतं ते. त्याच्यानंतर पाहू शकता थोडं थोडं करून ना गोळा मळून घ्यायचा. आणि पातळ गोळा मळायचा नाही, म्हणजे पीठ पातळ नाही करायचं. बघा असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता याच्यावरती परत थोडंसं आपल्याला तेल लावून झाकून ठेवायचं आहे. थोडंसं तेल लागायचं आहे, थोडंसं टाकायचं. 1-2-3 थेंब टाकले तरी चालते. आणि छान असं एकदा तेलाने पूर्ण असं थोडंसं मळून 5 मिनटं त्याच्यानंतर आपल्याला ते छान झाकून ठेवायचे. आता आणि असंही तेल नाही लावलं असं झाकून ठेवलं तरी चालेल. पण कसं होतं, जेवढं तुम्ही ते चपाती जेवढीचं तर पीठ जे आहे ना जेवढं तुम्ही तिनसान म्हणजे जेवढं तुम्ही जोर लावून त्याला मळसाल ना तेवढं पीठ आपलं सॉफ्ट होतं आणि आपल्याला ना चपातीला आहे ना पदर जास्त सुटतात, म्हणजे लेअर जास्त सुटतात आणि चपाती नरम पण राहते आपले 2 ते 3 दिवस. तर तुम्ही ही पद्धतीने नक्की एकदा करून पहा, कारण काय मी हेच पद्धतीने बनवते आणि माझी 2 ते 3 दिवस चपाती तशीच नरमच्या नरम राहते. आता मी आज दुसरं कुठलंही गहू वापरत नाही, तुम्हाला मी सांगितलंय. तर आता याला छान असं ना आपण झाकून ठेवायचं 15 मिनिटासाठी. तर आता तुम्हाला जर लगेच बनवायचं असेल तर तुम्हाला लवकर पीठ मळावं लागेल. तर पाहू शकता 15 मिनिटं मी पीठ बघा आपलं किती फुगलंय बघा. तुम्ही स्वतः आता तुम्ही पाहू शकता किती छान फुललंय आपलं पीठ. तर 15 मिनिटं तोपर्यंत मी ती भाजी वगैरे कापून भाजीची तयारी करून भाजी टाकली आहे ना. आता मी चपात्या बनवणार आहे. तर पाहू शकता आता मी याला पोळपाटावरती परत एकदा 10 मिनिटं छान असतात त्याला असं चेचून मळून घेणार आहे. म्हणजे चेचून म्हणजे हातानेच मळायचे, हे नाही करायचे, कशाने आपल्याला नाही करायचं. पाहू शकता आता तुम्हाला मी चपाती दाखवते कशी बनवते. तर प्रत्येक जणाची चपाती बनवण्याची उंडा घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर मी अशीच बनवते. कोणी याच्यामध्ये पीठ टाकतं तर कोणी वेगवेगळं करतं, तर मी अशीच करते. तरीही तुम्हाला दाखवते माझी चपाती कशी फुगते. आता इथं पाहू शकता चपाती आपली झालेली आहे. तर चपाती आणि बघा त्याचं पीठ पाहू शकता तुम्ही, हल्लं तर ते कसं एकदम सॉफ्ट दिसतंय तुम्हाला पूर्ण. तर आता पाहू शकता तव्यामध्ये मी टाकलेले आहे. आणि चपाती जेव्हा आपण तव्यात टाकतो ना तेव्हा मात्र सारखे तिला उलटी पलटी नाही करायची, त्याने सुद्धा चपाती कडक होते. पाहू शकता पुरणपोळी सुद्धा एकदा एका बाजूने भाजून द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने भाजायची, म्हणजे पुरणपोळी सुद्धा फुटत नाही. आता बघा चपातीला खालून बबल्स आले, पाहू शकता एका साईडने पूर्ण चपाती भाजली आपली, ती आपोआप फुगते बघा. तुम्ही पाहत असाल आता की ही चपाती जी आहे आपोआप फुगते, तिला काहीच करावं लागत नाही. कारण का मी जेव्हा वरती चपाती भाजते तेव्हा खालची माझी चपाती तयार होते. पाहू शकता
किती छान आपली चपाती तयार झालेली आहे आणि सगळ्या साईडने फुललेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझ्या ह्या टिप्स नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.